सवंग लोकप्रियतेसाठी किंवा लोकांच्या संभ्रम निर्माण करण्यासाठी फक्त आणि फक्त आरोप करून जनतेमध्ये वातावरण ढवळ आणि ही काही शिक्षण संस्था एखाद्या मोठ्या युनिव्हर्सिटी सारखी 200-300 कॉलेज आहेत अशी नाही। शिक्षण प्रसारक मंडळाची प्रगती करणं, त्यासाठी यूजीसीच्या वेगवेगळ्या योजना आणणं, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून फंड मिळवणं, सन्माननीय राहुल पाटलांचा सहभाग मोठा आहे आणि हे युटिलाइज करणं, त्या कौशल्य हे या संचालक मंडळाचं काम आहे। उद्याच्या काळामध्ये एसटीची वाहतूक असेल, त्याचबरोबर महिलांचं विद्यार्थिनींची सुरक्षितता असेल, क्रीडा विकास असेल, एमपीएससीचं केंद्र असेल, यूपीएससीचं केंद्र असेल, भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण केंद्र असेल, तर या चालू करण्याच्या ज्या काही योजना आहेत त्याचा आराखडा या पॅनेलकडे आणि या पॅनेलच्या नेते मंडळींच्याकडे आहे। त्यामुळं सवंग लोकप्रियतेसाठी किंवा लोकांच्या संभ्रम निर्माण करण्यासाठी फक्त आणि फक्त आरोप करून जनतेमध्ये वातावरण कलुषित करण्यापेक्षा भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ जे 1971 पासूनच आहे ते डेव्हलप कसं होईल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षणाच्या सुविधा कशा निर्माण होतील यासाठी त्यांनी बोलणं गरजेचं आहे। कारण ही काही शिक्षण संस्था एखाद्या मोठ्या युनिव्हर्सिटी सारखी 200-300 कॉलेज आहेत अशी नाही। त्यामुळे छोटंसं कॉलेज, एक हायस्कूल, एक इंग्लिश मीडियम स्कूल, एक व्यवसाय अभ्यासक्रम एवढाच आहे आणि तो परिसर। पण इथं कोटीमध्ये जे अनुदान मिळतं यूजीसीचं ते कसं आम्ही आणू आणि ते कसे युटिलाइज करू, इथं वेगवेगळ्या हॉस्टेल्स कसे निर्माण करू, बाहेरच्या विद्यार्थ्यांना संधी कशी देऊ, त्याचबरोबर एमएससीचे कोर्सेस कसे चालू, एमए चे कोर्सेस कसे चालू होतील, एमकॉम चे कोर्सेस इथं कसे चालू होतील हे बघणं गरजेचं आहे आणि याच्यावर बोलणं गरजेचं आहे। आणि त्यामुळं या पॅनेलच्या बाबत मी शाश्वती देतो की ही माणसं तिथं आल्यानंतर नक्कीच आमच्यासारख्या तिथल्या प्राध्यापकांचा कौशल्याचा उपयोग करतील आणि त्या संस्थेचा चेहरा मोहरा बदलतील, एवढं या ठिकाणी मी या उमेदवारांच्या वतीनं, नेत्यांच्या वतीनं आश्वासित करतो आणि मी या ठिकाणी थांबतो।